श्रोते हो नमस्कार. आजच्या अमृत कलश या कार्यक्रमात ऐकूयात ज्येष्ठांचं मानसिक आरोग्य या विषयावर मानस तज्ज्ञ कपिल लळित यांच्याशी श्रीनिवास झरंडीकर यांनी केलेली बातचीत. श्रोते हो नमस्कार. आज अमृत कलश कार्यक्रमामध्ये आपण ज्येष्ठांचं मानसिक आरोग्य याविषयी जाणून घेणार आहोत आणि यासाठी आज आपल्याकडे मानसतज्ञ कपिल लळित आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून हा विषय समजावून घेणार आहोत आणि यातील काही महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा आपला प्रयत्न असेल. ललित सर, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं स्वागत करतो. नमस्कार. नमस्ते. ललित सर, मानसिक आरोग्याचा जर विचार केला तर अलीकडच्या काळात जे वयोगट आहेत वेगवेगळे, म्हणजे शालेय असेल, महाविद्यालयीन असेल, तर या गटातील ज्या मुलांच्या तरुणांच्या ज्या काही मानसिक आपण त्याला म्हणूया की संवेदना म्हणूया, तर त्याचा थोडासा विचार व्हायला लागलेला आहे. त्यांच्यासाठी समुपदेशनाची प्रक्रिया सुद्धा ठिकठिकाणी सुरू झालेली आहे. अगदी त्यांच्या शाळा महाविद्यालयांमध्ये पण झालेली आहे. प्रमाण कदाचित थोडं कमी असेल पण जाणीव जागृती याबद्दल व्हायला लागलेली आहे. आणि या संदर्भात आता बाहेर सुद्धा पुस्तकं वगैरे उपलब्ध आहेत, मार्गदर्शन करणारी व्याख्यानं होत असतात, सगळं होत आहे. पण ज्येष्ठ नागरिकांच्याकडे जर बघायचं झालं, या वयोगटाकडे जर आपण बघितलं तर नेमकं मानसिक आरोग्य आणखीन ज्येष्ठ नागरिक, तर याबद्दल काय नेमकं सांगता येईल? कितपत हा विषय ज्येष्ठ नागरिकांशी आतापर्यंत जोडला गेलेला आहे? खरं म्हणजे जेव्हा आपण ज्येष्ठ नागरिक असं म्हणतो तेव्हा म्हणजे आपण वृद्धत्व म्हणू. खरं तर खूप मोठा गैरसमज असा आहे की वृद्धत्व हे दुबळं असतं आणि हा इतका इंजेक्टेड बिलीफ आहे किंवा दृष्टिकोन आहे की तसं यायला सुरुवात होणार असं म्हटल्यानंतरच बऱ्याच जणांना कमीपणाची भावना निर्माण होते. अगतिक होतात लोक. उदाहरणार्थ केस पांढरे होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणं, सुरकुत्या दिसायला लागल्यानंतर त्याच्यावरती काम करणं. काम करण्याबद्दल नाही, पण हा जो काही दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोनच आपल्याला जास्त वृद्धत्वाकडे घेऊन जातो. मानसिकतेचा जर विचार केला, मानसशास्त्राचा किंवा मानसिक स्वास्थ्याचा जर आपण विचार केला तर एकटेपणाची भावना आणि समाजापासून स्वतःला एकटं ठेवण्याची जी काही मानसिकता आहे, ही मानसिकता हा रिस्क फॅक्टर आहे असं WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मानतं. शिवाय साधारणपणे एकूण वृद्ध लोकांमधील 14% लोक हे मानसिक स्वास्थ्याच्या समस्यांनी ग्रासलेले आहेत असंही ही आरोग्य संघटना आपल्याला सांगते. आता जरी हा आकडा आपल्यासमोर असला तरी एवढे लोक आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात का किंवा आपण त्यांना ओळखू शकतो का? तर ह्याचं उत्तर साहजिकच नाही असं आहे. का? कारण एकूणच मानसिक स्वास्थ्याकडे बघण्याचा, अधिक वृद्ध लोकांकडे, ज्येष्ठ लोकांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा मुळातच चुकीचा आहे. म्हणजे एखादा ज्येष्ठ व्यक्ती एकटा बसत असेल तर आपण म्हणतो आता काय वय झालंय म्हणून ते एकटे बसतायत, असं म्हणून त्यांच्या मानसिक स्वास्थ्याकडे आपण जरा वेगळ्या नजरेनं बघतो. पण 2030 सालापर्यंत दर 6 व्यक्तींमागं एक व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक असणार आहे. आणि जर असं असेल तर हे 14% प्रमाण 2030 साली आपल्याला किती त्रासदायक ठरेल हे आपल्याला ठरवायला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या पण ह्याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. आपल्याला त्याला इग्नोर करून चालणार नाही. कारण एका बाजूला वाढत चाललेली आणि समृद्ध होत चाललेली आरोग्य सेवा आणि बरोबर त्याचाच परिणाम म्हणून दुसऱ्या बाजूला वाढत चाललेली ज्येष्ठांची संख्या, असा आपल्याला सगळा ताळमेळ आपल्या विचारांमध्ये घालायला पाहिजे. वय वाढलं की काही क्षमता कमी होतात असं म्हटलं जातं. वय परत वय, बरोबर. तसं त्याचा परिणाम मेंदू किंवा आपली बौद्धिक क्षमता ह्याच्यावर होत असतो का? आणखीन त्याचा काही परिणाम इकडे मानसिकतेकडे होत असतो का? अगदी बरोबर आहे तुमचं. बौद्धिक आणि लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून आणि स्मृतीविषयक ह्या ज्या क्षमता आहेत ना, या क्षमतांमध्ये थोडा ऱ्हास आपल्याला या ज्येष्ठांमध्ये दिसतो. म्हणजे पूजा करताना किंवा एखाद्या समारंभात या ज्येष्ठांचं लक्ष व्यवस्थित लागतं, पण त्याच समारंभात जर एखादा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असेल
तर पूजा करण्याच्या गोष्टींकडे लक्ष देणं आणि त्याच वेळेला त्या सांस्कृतिक कार्यक्रमाकडे लक्ष देणं, या दोन्ही गोष्टी एका वेळेला त्यांच्याकडून होत नाहीत. म्हणजे थोडक्यात मल्टीटास्किंग होत नाही किंवा दोन्हीकडे एकेच ठिकाणी लक्ष देणं होत नाही. तर ह्या ज्या दोन गोष्टी एकाच वेळेला करणं, ह्याच्यामध्ये जो गोंधळ होतो ना, हा लक्ष देण्यामधल्या म्हणजे अटेन्शन मधल्या ऱ्हासाचं एक उदाहरण आहे. किंवा वृद्धत्वाच्या सुरुवातीच्या काळामध्ये स्मृती अचानक कमी होत नाही, पण खरेदीला गेल्यानंतर व्यवहार करताना हिशोब करताना जरासा गोंधळ होतो आणि ही फेज आधी कधीही त्यांनी अनुभवलेली नसते. साधारण वृद्धत्वाच्या पहिल्या टप्प्यामध्ये व्यक्ती आपल्या शूजची लेस बांधणं या प्रक्रियेचा फारसा विचार न करता ती ऑटोमॅटिकली करत असते, कारण शूजची लेस बांधणं हा काय आपल्या नेहमीच्या कामाचा भाग आहे. पण नंतरच्या टप्प्यामध्ये मात्र तीच लेस बांधताना थोडासा गोंधळ उडतो आणि हा त्या आपल्या स्मृतीच्या क्षमतेमध्ये झालेला थोडासा ऱ्हास आहे. बरोबर. तिसरा जो भाग आहे बुद्धिमत्तेचा, त्याचे आपण दोन भाग करू. थोडंसं जास्त शास्त्रीय आहे, पण पहिला भाग आहे जो क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स, म्हणजे अशी बुद्धिमत्ता जी आपण अनुभवानं मिळवतो. म्हणजे एखाद्या क्षेत्रातली निपुणता असेल किंवा शब्द संपदा असेल, जसं आपण स्वयंपाकातली निपुणता मिळवतो किंवा वाचून आपली शब्द संपदा वाढते. आणि दुसऱ्या प्रकारची जी बुद्धिमत्ता असते त्याला म्हणतात फ्लुइड इंटेलिजन्स, म्हणजे कार्यकारण संबंध लावण्याची जी काही क्षमता असते ती, किंवा प्रश्न सोडवण्याची जी क्षमता असते ती, नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची जी क्षमता असते ती. तर होतं काय, तर यांचा जो क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स असतो, म्हणजे अनुभवानं तयार झालेलं सगळं ज्ञान असतं, ती जी बुद्धिमत्ता असते त्याच्यामध्ये ऱ्हास होत नाही. पण जो फ्लुइड इंटेलिजन्स असतो, कार्यकारण भाव लावणे, नवीन परिस्थितीशी जुळवून घेणे, तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे. आता तुम्ही बघितलं असेल की ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल जर वापरायला दिला तर ते म्हणतात की फोन कसा लावायचा तेवढं शिकव, बाकी मला त्यातलं काही शिकवू नको, आपल्याला काही बाबा त्यातलं कळणार नाही. बरोबर. पण तीच व्यक्ती जर वर्षानुवर्ष स्वयंपाक करत असेल, खूप चांगले काही पदार्थ करत असेल, तर ते करण्यामधली त्याची क्षमता फारशी काही कमी झालेली नसते. अशा पद्धतीनं त्यांच्या क्षमतांमध्ये थोडासा ऱ्हास झालेला असतो. हे सगळं एका बाजूला होत असताना त्यांच्या घरामध्ये देखील ह्या सगळ्या गोष्टींचा ऍक्सेप्टन्स होणं, स्वीकार होणं गरजेचं आहे. फार महत्वाची गोष्ट आहे ती. बऱ्याच वेळेला असं आढळलेलं आहे की अशा ज्येष्ठ नागरिकांचा द्वेष केला जातो, हेटाळणी केली जाते, किंबहुना हिंसाचार सुद्धा केला जातो. का तर हे पूर्वीसारखे राहिले नाहीत. काही वेळेला परत परत सूचना केल्या जातात ज्येष्ठ नागरिकांकडून, परत परत प्रश्न विचारले जातात. आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. साधं उदाहरण आहे की टीव्ही ऑन केल्यानंतर त्याच्यामध्ये चॅनल कसं लावायचं किंवा एखादा चित्रपट कसा लावायचा. आताचे टीव्ही हे स्मार्ट टीव्ही आहेत आणि आत्ता जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी वापरलेले टीव्ही हे साधे टीव्ही होते. मग अशा वेळेला जे विचारतात किंवा नातलगांना विचारतात, नातवंडांना विचारतात किंवा घरातल्यांना आणखीन कोणाला विचारतात, तेव्हा त्यांची चिडचिड होते. एवढं सुद्धा कसं कळत नाही तुम्हाला, 1000 वेळा दाखवून झालं. यातनं आणखीन आत्मविश्वास कमी होतो, स्वतःबद्दलची कमीपणाची भावना निर्माण होते. आपल्याला हे का समजत नाहीये, अशा पद्धतीनं ते आणखीन वाढीला लागतं. विसरळूपणा हा सर्वसाधारणपणे दिसतो वयस्कर लोकांच्यात. हो. पण त्याचं प्रमाण जर जास्त वाढलं तर ते कितपत गंभीर आहे, काय सांगाल? विसराळूपणा हा जर वाढलेला असेल किंवा तो जर आजाराच्या स्वरूपात दिसत असेल तर त्याला डिमेन्शिया असं म्हणतात. म्हणजे विसराळूपणा हे डिमेन्शिया या आजाराचं सर्वात प्रमुख लक्षण आहे किंवा मुख्य लक्षण आहे. सुरुवातीच्या काळातला हा विसराळूपणा नुकत्याच घडलेल्या घटनांपुरता मर्यादित असतो. म्हणजे आत्ता जेवण झाले तर हात धुवून झाल्यानंतर पण काही जण विचारतात की जेवण व्हायचंय, वाढणार कधी आहे. जुन्या गोष्टी मात्र त्यांच्या लक्षात राहतात. एखादी गोष्ट वारंवार सांगणं, एखाद्याचं नाव लक्षात न राहणं, गॅस बंद करायला विसरणं, वाट चुकणं, पत्ता विसरणं, चष्मा विसरणं, काही गोष्टी बाहेर घेऊन गेल्या असतील तर त्या तिथंच तशा विसरून येणं, अशी सर्वसाधारण लक्षणं असतात. जसजसा हा आजार वाढत जातो
तसंच जुन्या गोष्टी पण विसरायला हळूहळू सुरुवात होते. म्हणजे अगदीच आपल्या जोडीदाराचं नाव विसरणं इथपर्यंत पण ते पुढं होतं. स्वभावात बदल होतो, चिडचिडेपणा वाढतो, काही जणांना भास व्हायला लागतात, काही लोक हिंसक होतात. पुढं पुढं तर मग लघवी संडासवरती नियंत्रण राहत नाही आणि शेवटी अंथरुणाला खिळून राहणं ही लक्षणं दिसतात. हा आजार दिवसेंदिवस मग वाढत जातो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा आजार कधीही बरा होत नाही याची जाणीव आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. बरोबर. ललित सर, पण ह्या आजारावर थोडं तरी नियंत्रण वैद्यकीय सल्ल्यांना मिळवता येतं का? अगदी खरंय. आपण या आजारावरती पूर्णपणे नियंत्रण आणू शकत नसलो तरी याची वाढ मात्र आपण निश्चितपणे रोखू शकतो. याची लक्षणं कमी करण्याच्या दृष्टिकोनातून औषधोपचार हे उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्वाचा भाग की या वृद्ध लोकांची, ज्येष्ठ लोकांची काळजी घेणाऱ्यांची काळजी घेणं या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट आहे. त्यांनी स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. कारण अशा लोकांना सांभाळून त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम होण्याची शक्यता असते. बरोबर. आता ह्या क्षमतांचा जो ज्येष्ठ नागरिकांमध्ये हळूहळू ऱ्हास होत असतो, त्याच्यामुळं त्यांच्या मानसिकतेत काही बदल नक्कीच संभवत असतील. बरोबर. तर ते कशा पद्धतीने सांगता येतील? आपण क्षमतांमधला ऱ्हास एका बाजूला बघितला तसं त्यांच्या मानसिकतेत पण बदल होतो. वय झालंय म्हणून शारीरिक आणि मानसिक लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करून उपयोग नाही. तर अशा या शारीरिक आणि मानसिक समस्यांकडे आपण खूप लक्ष दिलं पाहिजे. आकडेवारी अशी सांगते की जवळजवळ 15 ते 20 वृद्धांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये डिप्रेशनची काही ना काही लक्षणं दिसून येतात आणि 5% लोकांना डिप्रेशनचा प्रॉपर आजार असतो. म्हणजे लक्ष केंद्रित करताना प्रॉब्लेम येणं किंवा विचारकृतीची प्रक्रिया मंदावणं किंवा आपण काही कामच करू शकत नाही असं वाटून स्वतःबद्दलचीच एक नकारात्मकता तयार होणं, सतत बेचैनी, थकवा, अस्वस्थता वाटणं, झोप कमी येणं, मन निराश असणं, कधी कधी एकदम आयुष्याबद्दलचे तीव्र टोकाचे नकारात्मक विचार येणं, कधी कधी आत्महत्येचे विचार येणं, कशातच रस न वाटणं, सकाळी झोपेतनं उठल्यानंतर पण उदास उदास वाटणं किंवा सारख्याच शरीराच्या कोणत्या ना कोणत्या तक्रारी कोणताही शारीरिक त्रास नसताना करणं, ही साधारण लक्षणं ही उदासीनतेची आहेत. वार्धक्यामध्ये काही वेळेला झालेल्या शारीरिक बदलांमुळं किंवा काही मेजर ऑपरेशन्समुळं पण मानसिक स्थिती बिघडल्याची उदाहरणं आहेत. काय होतं की जेव्हा व्यक्ती वृद्ध होते त्यावेळेला त्यांच्यामध्ये असलेली जनुक जी असतात किंवा जे हार्मोनल चेंजेस असतात ते इतके तीव्र होतात की मग त्यांना पण अशा पद्धतीचं डिप्रेशन येतं. आणि मग अशा पद्धतीच्या डिप्रेशनला सामोरं जात असताना जर काही अडचण असेल किंवा परावलंबित्वाची भावना असेल किंवा अचानक जागेमध्ये करावा लागलेला बदल असेल आणि यातून थोडासा मानसिक स्वास्थ्यावर नाही म्हटलं तरी परिणाम होतोच. आणि मग काही वेळेला एकटेपणाची भावना खायला लागते. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, मग मित्र असेल, जोडीदार असेल, तरी सुद्धा मानसिकता एकदम दुःखी कष्टी होते आणि मग जे काही तयार होतं ते मानसिकतेचं त्याला आपण उदासीनता असं म्हणतो. आणि याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही. काही वेळेला असं होतं की याबद्दलची जाणीवच आपल्याकडे नसल्यामुळं किंवा आपण त्याच्याबद्दल एज्युकेट केलं गेलेलो नाहीये, लोकांमध्ये त्याची तेवढी जाणीव जागृती नाही आणि त्याच्यामुळं मग दुर्लक्ष होतं. कोणी मुद्दामून करतात, काही जण अजाणतेपणे करतात. दुर्लक्ष न करता उपाय त्याच्यावर करणं हा खरं तर गरजेचा आहे. बरोबर. साधारणपणे काय उपाय सर्वसाधारणपणे त्यात सुचवतो? सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मगाशीही बोललो, मुद्दामूनही मी परत परत बोलतोय की मानसिक स्वास्थ्याबद्दलची आपल्यामध्ये जाणीव जागृती व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातूनचं वाचन किंवा काही गोष्टी जर ऐकायला आपल्याला इंटरनेटच्या, आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतील तर त्या जाणीवपूर्वक समजून घेणं, ऐकणं, वाचणं, त्याच्याबद्दल चर्चा करणं,
जर असे काही प्रॉब्लेम्स येत असतील तर त्यासाठी मदत मागणं. आपल्याकडे एक आहे की आपण मदत मागतो म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतो आहोत, तो विकनेस आहे असं समजलं जातं. पण ऍक्च्युली सिकिंग हेल्प इज अ स्ट्रेंथ. इतरांकडे मदत मागणं हा खरं तर एक चांगला गुण आहे, ही स्ट्रेंथ आहे. दुसरी गोष्ट, ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेनं करावी. प्रार्थना म्हणणं किंवा दिवसाचा प्लॅन करणं, आपला प्लॅन घरामध्ये जाहीर करणं, आपल्या घरामध्ये ज्या काही आपल्या जबाबदाऱ्या असतील त्या बदललेल्या असणार. अर्थात आपण आता ज्येष्ठ नागरिक झालोय त्या प्रमाणात, तर त्या आपण ऍक्सेप्ट करणं आणि त्या पद्धतीनं त्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी तयार राहणं, या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. सगळ्यात महत्वाचा उपाय जो सगळेजणच सांगतात तो म्हणजे व्यायाम करणं. फक्त आपल्या शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊन व्यायाम करणं, डॉक्टरांना विचारून आपल्या आहारामध्ये बदल करणं. ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा अन्य जे काही आजार आपल्याला जोडले गेले असले तर त्या प्रमाणात आहार बदल करून त्या आजारांना पण स्वीकारणं आणि त्याप्रमाणे पुढे जाण्याचा प्रयत्न करणं, हे आपल्याला करायला पाहिजे. शिवाय स्वतःला एकटं टाकण्यापेक्षा नवनवीन मित्र करणं, समाजामधली आपली काही जबाबदारी आजपर्यंत आपण जर पेलू शकलो नसलो आपल्या इतर जबाबदाऱ्यांमधून, नोकरीमधून, तर ती जबाबदारी घेऊन त्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं. नवनवीन क्लब्स असतात आजूबाजूला, ते जॉईन करणं. आजपर्यंत ज्या गोष्टी आपण करायला हव्या होत्या पण केल्या नाहीत कामाच्या व्यापामध्ये, तर त्या मुद्दामहून प्लॅन करून त्या सुरू करणं. मग मी चित्र कधीच काढली नाहीत, शाळेमध्ये पण काढली नाहीत, नंतर तर अजिबात वेळ मिळाला नाही. पण मला आवडेल आता चित्र काढायला. चित्र काढणं, बागकाम करणं, आपल्या अनुभवांवर आधारित काही लिखाण करावं असं वाटत असेल, भले आपण खूप मोठे लेखक नसू, पण लिहावंसं वाटत असेल तर आपल्या स्वतःच्या समाधानासाठी लिहिणं. आता आपण स्वतःचे व्हिडिओज तयार करू शकतो, युट्यूबवर टाकू शकतो, वेगवेगळ्या माध्यमातून ते लोकांसमोर आणू शकतो. लोकांना मोटिवेट करण्यासाठी, स्वतःच्या अनुभवातून लोकांना काहीतरी नवीन मेसेज देण्यासाठी आपण अशा पद्धतीच्या गोष्टी करू शकतो. स्वतःसाठी वेळ काढणं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जुना आणि वाईट भूतकाळ न खणणं. चांगला भूतकाळ आठवणं, झाल्या गेल्या गोष्टींना काही वेळेला माफ करून मागं टाकणं, स्वतःच्या आवडींना वेळ देणं, जसं मी आता म्हटलं तसं, ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. जर उदासीनता किंवा डिमेन्शिया सारख्या आजाराची लक्षणं आपल्यामध्ये दिसत असतील तर ताबडतोब त्यासाठी मदत घेणं, या गोष्टी आपल्याला ज्येष्ठ नागरिक म्हणून करायला पाहिजेत. आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारे आपण म्हणून जर आपल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जर अशा काही गोष्टी दिसत असतील तर आपल्याला त्यांना मदत करायला पाहिजे. ललित सर, खरं तर आता ह्या आपल्या मुलाखतीतून केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नाही तर त्यांच्या घरातील कुटुंबियांना किंवा जे ज्येष्ठ नागरिक आता लवकरच होणार आहेत अशा सगळ्यांनाच मानसिक आरोग्याविषयीची एक चांगली माहिती उपलब्ध झालेली आहे. आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील श्रोत्यांना ही माहिती उपलब्ध करून दिलीत, त्याबद्दल आपले आभार मानतो. नमस्कार. नमस्ते, धन्यवाद. ज्येष्ठांचं मानसिक आरोग्य या विषयावर मानसतज्ञ कपिल लळित यांच्याशी श्रीनिवास जरंडीकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. आजच्या अमृत कलश कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची होती.